राज्यातील महिलांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता 2100 रुपये 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात येईल, असं स्पष्ट वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. त्यासोबतच कोणत्या महिला ह्या अपात्र राहणार आहे व त्या कोणत्या महिलेचे फॉर्म हे अपात्र केल्या जाणार आहे, कारण निकषाच्या बाहेर असणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांना देखील फॉर्म हे रद्द करण्यात येणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील महिला आहेत ते देखील आपण समोर बघणार आहोत. तर संपूर्ण बातमी हे छापून आलेली आहे. आपण जे काय वास्तव आहे तेच सांगतो, तुम्ही संपूर्ण बातमी बघा. बातमीमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत तुमचा जिल्हा, तुमचं नाव व तुम्ही यासाठी पात्र असणार की नाही असणार यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. तर काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या लाडक्या बहिणीसाठी ग्वाही दिलेली आहे. तर काय म्हणतात ते समोर संपूर्ण माहिती बघूया. लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल असं त्यांनी म्हणलं. त्यासोबतच निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशी ग्वाही देताना त्यांनी या योजनेतील मानधन 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी म्हणजेच कधी तर एप्रिल महिन्यात केला जाईल असे स्पष्ट मत देखील त्यांनी सांगितले. त्यासोबतच महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी भूमिका आमच्यात बदलली असली तरी आधीच्या सरकारमध्ये असलेली दिशा, गती आणि समन्वय राज्याला पुन्हा दिसेल अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली आहे. महायुती सरकारने घेतलेले लाडकी बहीण योजना आणि मुलींना मोफत शिक्षण पुढेही चालू राहील. दुष्काळमुक्त महाराष्ट्राला आमचे प्राधान्य असेल. लोकाभिमुख सरकार हे आम्ही देऊ आणि विरोधी पक्षांना सन्मान आणि त्यांचा आवाज दाबणार नाही. बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करू असंही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आता लाडक्या बहिणींना पुढच्या अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता हा कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय घेतल्यानंतरच महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे. तोपर्यंत आता ज्या महिलांचे छाननी होणार आहे, ज्या महिला आता निकषाच्या बाहेर आहेत त्यांना अपात्र करण्याचा धडाका किंवा त्याचा पुनर्विचार करून त्यावर तोडगा देखील काढण्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितल्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल माहिती अपडेटसह बघूया.